एक एखादा लग्न सोहळा जसा असतो, त्या लग्न सोहळ्यासाठी जशी एक 2 महिन्यापासून एक मुलीचा वडील वगैरे त्याचा तिचा भाऊ तयारी करत असतात, तशा पद्धतीने असं वाटतं की या सगळ्या मुलांचं एक सामुदायिक विवाह सोहळा चाललाय. आणि त्या विवाह सोहळ्याचं मी असेल, माझी टीम असेल, हे माझा सगळा स्टाफ असेल, त्यात आमचं सचिन ढवळे फाउंडेशनचे आमचे जे काही 5 फाउंडर मेंबर आहेत, त्यामध्ये आमचे भांडेसाहेब असतील, सागरदादा असतील, स्वतः सुदर्शनी आहात, आमचे कोमलदाजी असतील आणि आमचे सर्व शरद शरद दौड सर. तर आम्ही आमची सगळी टीमच यामागे ऑलमोस्ट मागच्या 2 महिन्यापासून नियोजन करतोय. काही म्हणजे साधं बॉल आणण्यापासून त्या रोपचे ते सगळे छोटे छोटे ते काही फोम आहेत ते लावण्यापर्यंत, ते सिलेक्ट करण्यापर्यंत सगळी टीम एक छोट्या छोट्या लॉजिस्टिक्सचं काम करत असते. निश्चितच आता आपण या ठिकाणी खूप चांगली चर्चा करतोय. सचिन ढवळे फाउंडेशन प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 2024 आणि आता 9 पर्वाने कमालीचे यश प्राप्त झाले. त्यानंतर सर आणखी तुम्ही एक पुढे पाऊल टाकताय. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून ऑल इंडिया ओपन हाफ ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आहे? जर आपण tenniscricket.in ला जनरली रोज बघितलं तर त्यामध्ये कृष्णा सातपुते खेळताना पाहतो आपण, त्यानंतर अंकुर सिंग असेल, इवन आपला केतन म्हात्रे असेल, हे सगळे आपले सगळ्यांचे आवडते खेळाडू. माझं स्वप्न होतं की हे आपल्या ग्राउंडवरती आपल्या टीमसाठी म्हणजे आपल्या PPL मध्ये खेळलं पाहिजेत. तर अर्थात हेच सगळेजण येत आहेत खेळायला. 9 तारखेपासून आपली ऑल इंडिया ओपन लीग चालू होते. कृष्णा सुद्धा येतोय, त्यात जगत सरकारला पण इन्व्हाइट केलं. बघूया त्याचं उद्या डेट कळेल आपल्याला. आणि सगळ्या टीम्स म्हणजे जेवढ्या ऑल इंडियाच्या चांगल्या चांगल्या टीम्स आहेत त्या सगळ्या टीम्सला इन्व्हाइट केलंय. NB अवधमधून केतन म्हात्रे सुद्धा खेळायला येणार आहे. तर हे सगळे दिग्गज खेळाडी आणि हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग हा त्यांना बघण्यासाठी येतोय. तर तशी तयारी आम्ही 2 दिवसानंतरची केलेलीच आहे. सर, संपूर्ण स्पर्धेचा एकंदरीतच आढावा आपण घेतलेला आहे. 9 पर्व यशाची होती, जल्लोषाची होती आणि 10वं पर्व सचिन ढवळे आणि क्रिकेट हे खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आणि या 10व्या पर्वात सचिन ढवळे सरांची बॅट पुन्हा एकदा बोलताना आम्हाला पाहायला मिळेल. ॲक्च्युली प्रत्येकाचा दिवस असतो, तसं खेळाडू सगळे चांगले आहेत. म्हणजे माझे प्रत्येक जेवढे विद्यार्थी आहेत, ऑलमोस्ट 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. 12 टीम्स आहेत, प्रत्येक टीमला 16, 17, 17 जण, 18 जण प्रत्येक टीमचा स्क्वॉडमध्ये आहेत. तर सगळे चांगले खेळतात. आता त्यामध्ये समजा माझ्यासमोर एखादा चांगला गोलंदाज आला आणि त्याने माझी विकेट घेतली तर मी त्याला ॲप्रिशिएट करेल. परंतु एखादा खराब चेंडू त्याने टाकला तर त्याला थोडं महागात पडेल त्या गोष्टी. तर त्यामुळं मी माझा 100% याचा प्रयत्न करेल. परंतु मी खेळण्यापेक्षा माझे सगळे विद्यार्थी चांगले खेळतील ही माझी अपेक्षा आहे. अगदी जे अपेक्षित उत्तर होतं ते मिळालेलं आहे. मित्रांनो, 10व्या पर्वाला सुरुवात होते. जाऊया आता थेट पहिल्या सामन्याच्या दिशेने. एक जण 2 टाळ्यांनी स्वागत करूया. प्रहार प्रीमियर लीग 10वं पर्व, त्यातच सर्व. आणि या 10व्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. धन्यवाद. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रथी मारती. धन्य ते भारतीय संस्कृती, प्रथम पूजूया महागणपती. गणपती बाप्पाला नमन करतो. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्यवैद्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून सचिन ढवळे फाउंडेशन in memory of late Shishikant Madhavrab Abhang. प्रहार प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम. याच दरम्यान एका प्रतिम फटका, टाळ्यांचे गजर, डगाटमध्ये चेंडू सीमारेषा पार जातोय. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती चौकार येतोय. धावपल करती धाबा आपण पाहिल्या तर धाबा आहेत एकूण 6. सुरू असलेला सामना पुरंदर किंग आणि विजयदुर्ग लायन्स. एक अत्यंत दर्जेदार अशी स्पर्धा आपण या ठिकाणी शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती पाहतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण बघितलं तर याला बॅटिंग करण्याकरता
दिनेश पुंदे, अक्षय सोनावणे हे 2 बॅटर मैदानावरती आहेत. आघाडीचे गोलंदाज आहे सुनील. फ्लॅग स्लिप त्यानंतर पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्वीप केला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. धावफलक धावा 7. विजयदुर्ग लायन्सचा संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना पुरंदर किंग्स आणि विजयदुर्ग या 2 मातब्बर संघामध्ये लढाई. दुसरा सामना असेल जंजिरा फायटर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर या 2 संघादरम्यान. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. थर्ड मॅन पॉइंट कव्हर लॉंग ऑफ साइडला यावेळेला 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर राऊंड विकेट मारा केला जातोय. पुन्हा गाडगी ज्वेलर्स इनकडनं मारा. फुलटा चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू हवेत आहे. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो प्रयत्न खूप चांगला होता. कमिटमेंट आपण पाहू शकता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. अत्यंत सुंदर यावेळेला पंचांचा इशारा. षटकार आहे. या षटकार धावसंख्येला आकार येतो. धावफलक धाबा 13. विजयदुर्ग लायन्सचा संघ बॅटिंग करतोय. सुंदर फटका फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार घेतला आणि चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं यावेळेला तडकावला होता. पुढे सरसवत फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक यावेळेला बीट केला जातो. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा पार. 4 धावांचा चौकार. क्लासिकल बॅटिंग मैदानावरती. डावखुरा फलंदाज यावेळेला बॅटिंग करतो आहे निलेश. अलॉंग द कार्पेट खेळला एक चांगला फटका आपण बघू शकता. फलंदाजी अप्रतिम नेतृत्वक बॅटिंग मैदानावरती. कव्हर ड्राईव्ह खेळला होता. अत्यंत सुंदर बॅटिंग मैदानावरती निलेश कडून. अशा रीतीने धावफलकावरती धाबा आहेत 17. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पॉवर प्ले मध्ये अप्रतिम बॅटिंग केलं. डोळ्यांचे पाळणे पडणारी बॅटिंग निलेश कडनं. धावफलक धाबा 17. पॉवर प्ले 6 षटकांचा सामना. 2 षटक पॉवर प्लेचे तुम्हाला 24 मिनिटं दिली गेलेली आहेत. धावफलक धाबा 17 आहेत. अत्यंत महत्वाचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. ऑर्गनाइज्ड बाय सचिन ढवळे फाउंडेशन इन मेमरी ऑफ लेट शशिकांत महादेवराव अभंग. प्रहार प्रीमियर लीग 2024 सीझन 10. डावखुरा फलंदाज यावेळेला दिनेश अफलातून बॅटिंग करतोय. त्याला सूर सापडलाय. आणखी एक चांगला चेंडू ऑफ टॉपच्या बाहेर थोडा आतमध्ये आला. बॅकपड जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला खेळला. 1 धाव मिळेल. एकेरी धावसंख्या पोहोचली 18 वरती. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये नेत्रदीपक बॅटिंग झाले. चौकार षटकारांची आतषबाजी झाली. एकेरी दुहेरी धाबा घेतल्या गेल्यात आणि चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड ऑन मध्ये चेंडू गेली. ते आता ऑन साईडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप दूर भरते. त्यामुळे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं हा चेंडू फील्ड केलाय. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धाबांचा विचार केला. धाबा आहेत 19. पंचांचा इशारा त्यावेळेला चौकाराचा होता. दोन्ही सिक्सर आहेत का? पहिला चौकार आहे ना तिकडे ऑफ साइडला. एकूण 2 चौकार 2 षटकार आहेत का? 2 षटकार 1 चौकार.
धावपलकर धाबा 21 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अप्रतिम स्टार्ट, ड्रीम स्टार्ट यावेळेला विजयदुर्ग लायन्सने केलाय. निलेशची बॅट तळपते, आकाशामध्ये सूर्य तळपते, मैदानावरती निलेशची बॅट तळपते. अप्रतिम बॅटिंग केले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. आपल्या कोट्यात पहिलं आणि संघाचं अतिशय महत्वाचं हे षटक असेल. गोलंदाज आहे स्वरूप यावेळेला समार्जन कक्षाकडनं गोलंदाजी करेल. बाबत हे दुसरं षटक आहे. थर्डमॅन पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लांगा ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक. यावेळेला ऑफ्टमच्या भारताच्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील यष्टीरक्षक आणि गोलंदाज करतात, परंतु पंचांचा कुठला प्रभाव नाही. आपण यावेळेला निर्मलला मैदानावरती पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. धावपल करतोय धाबा 21-21. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू थोडा ऑफ्टमच्या बाहेर 4थ्या-5व्या स्टंपवरती हा चेंडू गुल्लीत स्पॉटवर चेंडू यावेळेला टाकला होता गोलंदाज स्वरूपने. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पीट झालाय बॅटर, यष्टीरक्षण खूप चांगला होतोय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. लेत गोलंदाजी, गोल्डन स्पॉटवरती चेंडू ठेवले जातात. हे टेस्ट क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो. आणि पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अप्रतिम मारा. यावेळेला चेंडू खूप सुंदर पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये जातोय, पाहूया पाठलाग केला, आउटफील्ड सुपर 5 चेंडू जाईल सीमार शपार, धाव मिळते 4. यावेळेला चौकार, अप्रतिम चौकार आहे. गतीचा वापर, चेंडूच्या गतीचा वापर केलाय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. आपण ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .inच्या जर माध्यमातून पाहिलं तर आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी. आता बॅट्समनने काय केलं, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. यापूर्वी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न किंवा पुढे सरस्वत खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या आहे ते एकूण 21 वरून आता 25 वरती पोहोचते. 25 धाबा दापलकरवरती. पायावरचा चेंडू परंतु जास्त सफल झाला होता, त्यामुळे कुठल्या प्रकारचं अपील झालं नाहीये. चेंडू जाईल थर्डमॅनमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. दापलकर धाबा 26 धाबा दापलकरवरती. निलेश पुंदे 12 वरती घेतोय, 4 चेंडूंना सामोरं गेलाय. तर अक्षय सोनवणे 13 वरती घेतोय, 7 चेंडूंना सामोरं गेलाय. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ जिथे स्वरूप गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धाबा. दापलकर धाबा 26 विजयदुर्ग लायन्स. अत्यंत प्रभावी मारा पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिला. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी. 1 चेंडू थोडासा ऑफ टाइमच्या बाहेर रूम मिळाला, त्याचा फायदा घेत गतीचा वापर करत अप्रतिम फटका सजवला होता. यावेळेला चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, यंग गोलंदाज आहे, लेन्थ चांगली आहे. ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आज संदेश आमच्या बरोबर आहेत. यावेळेला पाहू शकता थोडा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. पुढे चांगला फटका खेळायचा. टक्करला क्षेत्ररक्षक आहे, जो पण चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ. दापलकर धाबा 27 विजयदुर्ग लायन्स. निलेश पुंदे घेतोय 13 वर, अक्षय सोनवणे 13 वरती आहे. आणि यावेळेला जे खेळाडू आहेत त्यांना नम्र विनंती आहे, प्रवेशद्वारावर ज्या गाड्या तुम्ही पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या तिथे पार्क करू नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे. डीजे मास्तर या, आजच्या सकाळच्या सत्राची छान सुरुवात आपण करूया एका सुंदर गाण्याने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2024 आणि 10व्या पर्वाचा खेळ मैदानात सुरू आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर थाटात उद्घाटन झालं. फाउंडेशन स्पोर्ट स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय निलेश दादा यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं थाटात उद्घाटन. धापलकर धाबा 27 आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सुनील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. निलेश पंत 13 वर. त्यावेळेला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता बिजूला थर्ड बॉल मध्ये ठेवले. त्यानंतर पॉइंट, कव्हर, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू. यावेळेला तडकाला हवेत चेंडू आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालं. 3 धाबा पूर्ण होतील. 3 धाबा पूर्ण. 3 धाबांनी धावसंख्या 30 वरती बोलले. 4थी धाव देखील या ठिकाणी ओव्हर थ्रूच्या रूपानं.
डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. आपण ऐकू शकता टाळ्यांचा गजर जोरदार होतोय कारण धावांचा वेग वाढलाय. पॉवर प्ले मध्ये खूप सुंदर बॅटिंग दोन्ही बॅटरने केले. आघाडीचे फलंदाज मैदानावरती सहज बॅटिंग करत असताना यावेळेला पहा ॲक्शन रिप्लेमध्ये झेल घेणं गरजेचं होतं. ते झेल घेता आले नाहीये. जजमेंट चांगला नव्हतं त्यामुळे झेल सुटलाय. धावफलक धाबा 31. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सुनील बॅट चिकड यष्टीरक्षण सुंदर. फलंदाज निलेश चिकडी संपुष्टात. तिसऱ्या षटकात फलंदाज यावेळेला निलेश पाहत होते. 17 धावा करून 7 चेंडून तो समोर गेला आणि ॲक्शन रिप्ले पहा टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅट चिकड यष्टीरक्षण खूप सुंदर होते. खूप छान पद्धतीनं अनिकेत थोरात हा झेल पकडलाय आणि क्रीजचा सुंदर वापर केला होता. खूप ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॅट आपण बघितलं तर स्क्वेलिकच्या दिशेनं फिरली आणि त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये जो योग्य संपर्क व्हायला पाहिजे तो झाला नाहीये. तुमच्याकडे आता 13 मिनिटं आणि 11 सेकंद शिल्लक आहेत. 6 षटकांचा सामना. अत्यंत महत्त्वाचा मॅच. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. सुनील गोलंदाजी करतोय. पहिला ब्रेक थ्रू तो आपल्या संघाला देतोय. धावफलकावर धाबा 31 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुजित पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्या करतोय. मैदानावरती दाखल झालाय. अक्षय सोनवणेवरती आता नजर असतील कारण 7 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा केल्यात. खूप चांगली बॅटिंग पॉझिटिव्ह बॅटिंग त्याने केली. सुनीलला यश मिळाले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे. शिंदे हायस्कूलचं एक अत्यंत सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती प्रहार प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम अतिशय शानदार पद्धतीनं थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आता पहिला मॅच मैदानावरती वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे. आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. ड्राईव्ह केला चेंडू. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर गोलंदाजी या षटकात सुनील कडून. एक चौकार जुळवला त्यानंतर तो कमबॅक करतोय आणि आता प्रोजेक्ट स्कोर 71 आपण पाहायला मिळतोय. या सामन्याचा जर विचार केला तर 2 मातबर संघ मैदानावरती पुरंदर किंग्स आणि विजयदुर्ग लायन्स. सुजित पाटील यावेळेला स्ट्राईक रेंजला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळाय. शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जाय स्क्वेअरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. मिडल लेग स्टंप वरती चेंडू टाकला जातोय आणि त्यावेळेला आपण बघितलं तर लेंथ आत्ताही चांगली आहे. सुनीलचे षटक आतापर्यंत आपण बघितलं तर त्याच्या कोट्यातलं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात तो अतिशय मागणं ठरला. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या. 1 मोहरा त्यानं गारद केलाय. धावफलकावर धावा 32 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि याच गतीनंतर धावा झाल्या तर पॉझिटिव्ह स्कोर 70 दाखवतोय. करंट रन रेट 12चा. तिसऱ्या षटकाचा खेळ. यावेळेला देखील बॅट चिकड ऑफ स्टंपच्या बाहेरचा खूप चांगला चेंडू आहे. थर्ड बॅटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 33 वरती. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय सोनवणे करते व्यक्तिगत 14 या धावसंख्येवरती 8 चेंडूंना समोर जातात. सुजित पाटील 1 वरती खेळतो. त्याला स्ट्राईक रेट थोडा चांगला करावा लागेल कारण या मॅचमध्ये लिमिटेड ओव्हरचा मॅच आहे. मर्यादित षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. सुनीलनं या षटकात खूप चांगले कमबॅक केले. स्ट्राईक रेंजला सुजित पाटील. यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं. ऑफसाईडला चेंडू आला. ऑनसाईडला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेतल्या जातील का? 2 धावांचा प्रयत्न आणि अनिकेत हो झेपावला यावेळेला फलंदाज आपण पाहू शकता. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. कोणतं नुकसान नाही आहे. थ्रो थोडासा वाईट फ्रॉम द स्टंप असं म्हटलं तरी वाव वाटणार नाही तसं. त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये आता बघितलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 35 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुजित पाटील व्यक्तिगत 3 या धावसंख्येवरती खेळतोय. 100चा स्ट्राईक रेट आहे. अक्षय सोनवणेचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. 8 चेंडूमध्ये 14 धावा. मैदानावरती सुरू असलेली लढत जे प्रेक्षक आता tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्याबरोबर जॉईन झाले त्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. पुरंदर किंग्स ज्या संघानं जिंकला टॉस प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. विजयदुर्ग लायन्स संघाला आमंत्रित केलं बॅटिंग करण्याकरता आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्थिती आहे 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा सामना समाप्त झाल्यानंतर जंजिरा फायटर्स आणि अजिंक्यतारा स्मॅशर या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत आहे. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. आज समालोचन कक्षामध्ये गोपी जाधव यांचा मधुर आवाज ऐकणार आहात. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सारखी एक व्यावसायिक स्पर्धा त्यांनी अगदी पहिल्यापासून कव्हर केले. त्यानंतर आणखीन एक बिझी समालोचक मनीष पाटील त्याने देखील 2-3 वर्षामध्ये खूप वेगळ्या प्रकारची कॉमेडी तुम्हाला ऐकवलेली समालोचन ऐकवलेलं आहे. या दोघांचंही या दोन्ही मित्रांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये योगेश खन्ना आहेत स्कोरिंग करतात. त्याचबरोबर क्रिक्स हिरोजवरती प्रणव पाटील
आपण जे स्कोरिंग सारे अपडेट सगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. 70 धावांचा प्रोडेस्क स्कोर या ठिकाणी दाखवला जातोय. जलपानंतर पहिला चेंडू ऑफ्टमच्या थोडासा बाहेर ड्राईव्ह केलाय. एक धाव पूर्ण होतोय. फंबलचा फायदा घेतील का नाही. एकच धावावरती समाधान मानलं जाते आणि एकेरीने धावसंख्या वाढली. 6 षटकांचा सामना. तुम्हाला योग्य वेळ निर्धारित वेळ आहे. अजूनही आपण बघितलं तर 5 षटकं पूर्ण करायची आहेत. 8 मिनिटं आणि 55 सेकंदाचा वेळ शिल्लक आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावफलकावरती धावांचा वेग या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न निश्चित होईल, कारण 3 षटकं समाधान. ऍक्शन रिप्ले पहा. स्टंपच्या जाऊन टाकला चेंडू. ऑफ्टमच्या बाहेरचा होता. कट करण्याचा प्रयत्न केला. बॅट्समॅन बीट झाला. गतीचा वापर करत चेंडू स्टिअर केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. थर्डमॅनमध्ये 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचले. ती आता 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना एकूण धावसंख्या आहे 37 धावा धावफलकावरती. टेनिस क्रिकेट .in पूर्ण टीम सज्ज आहे या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्याकरता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये जाईल का पाहूया, परंतु थर्डमॅनमध्ये क्षेत्र टायमिंग तितकंसं चांगलं होतं. मिडल ऑफ द बॅट या वेळेला चेंडू खेळता आला होता बॅटरला. जंजिरा फायटर, अजिंक्यतारा स्मॅशर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करता सज्ज राहायचंय. जंजिरा फायटर्स, अजिंक्यतारा स्मॅशर. 6 षटकांचा सामना. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. ऑफ्टमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फॉलो केले गोलंदाजानं खूप सुंदर पद्धतीनं. त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं तर छान गोलंदाजी मैदानावरती होते स्वरूपकडून. या षटकात 4 चेंडूमध्ये फक्त 5 चेंडूमध्ये फक्त यावेळेला 4 धावा दिल्या गेल्या आहेत. धावफलकावरती धावा 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आता समाजून कक्षाखंड गोलंदाजी केली. स्वरूप अत्यंत महत्वाचा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय. पुढे सर चांगला फटका आहे. बदल ते अप्रतिम आहे. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला अप्रतिम षटकार. काय टायमिंग होतं पहा. काय फटका खेळलाय. या वेळेला पुढे सरसावत बदल त्या अप्रतिम चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळलाय. चेंडू आकाशाला गबस निघालेला एक अप्रतिम षटकार या वेळेला पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर बदल ते पहा. फुटबॉल पहा. ओ हो ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता काय टायमिंग होतं. डाऊन द ग्राउंड हा चेंडू सीमारेषा पार जातो. षटकार खूप चांगला फिनिश केलं या ओव्हरला. गोलंदाज ज्या पद्धतीने स्वरूप गोलंदाजी करत होता. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा आणि आता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धाबा 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय सोनवणे 22 वरती घेतोय. 11 चेंडूला सामोरं गेलाय. सुजित पाटीलनं या ठिकाणी आतापर्यंत 5 धाबा केल्या आहेत. स्वरूपचं गोलंदाज पृथक्करण 2 षटक 16 धाबा. कोणत्याही गडी त्याला बाद करता आला नाहीये. पुरंदर किंग्ज आणि विजयदुर्ग लायन्स या 2 संघादरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेची लढाई आपण शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वातील पहिला दिवस आणि पहिला सामना. विजू बोलरचं नाव सांगायचंय. उमेश आपल्या कोट्यात पहिलं आणि संघाचं अत्यंत महत्त्वाचं 5वं षटक घेऊन आलंय. पुन्हा गाडगे ज्वेलर्स एंड करण्यात तो मारा करेल. ऑफ्टमच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आपले दोन्ही हात फैलावत आहेत. हात करतात समांतर. दाबा येतात समांतर. 5व्या षटकाचा खेळ. पहिला चेंडू वाईने आणि ढेगाउटमध्ये टाळ्यांचा गजर झालाय. षटकाराला त्यावेळेस देखील आपण बघितलं तर ढेगाउटमध्ये टाळ्यांचा गजर झाला. विजयदुर्ग लायन्स, सचिनजी ढवळे साहेब या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार. यावेळेला चेंडू पडल्यानंतर उसळ घेतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॅकमध्ये जाऊन चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. 1 बाउन्सचा इशारा, 1 फॉर ओव्हरचा इशारा मैदानावरती झालाय. चांगला बाउन्सर होता उमेश सोनुनेचा. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. विजयदुर्ग लायन्सचा संघ बॅटिंग करत असताना यावेळेला अप्रतिम फटका खेळाय, परंतु बघूया काय करताय. चेंडूच्या खाली स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडला जाईल. बॅटरचा संपलाय खेळ आणि आता विजयदुर्ग लायन्स संघाला बसतोय दुसरा धक्का. सेकंड विकेट. ऍक्शन रिप्ले पहा. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून प्रहार प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वाचा खेळ
यानंतर जंजिरा फायटर अजिंक्यतारा स्मॅशर या दोन संघादरम्यान अत्यंत महत्त्वाची लढाई प्रतिष्ठेचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज उमेश. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती नीट चालला, बॅकलिपचा वापर करता आला नाही आणि खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोमध्ये केले उमेशनं. नवीन बॅटर ऋतुराज मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता मधल्या फळीतला फलंदाज आहे. छान कामगिरी या षटकामध्ये उमेशकडून. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. नेत्रदीपक फलंदाजी आपण पाहिली, निश्चितच एका बाजूला निलेशनं चांगली बॅटिंग केली, प्रभावित त्यानं केलं, परंतु दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये टिच्चून मारा केला जातोय. अकोटामध्ये चेंडू ऑन साईडला खेळ, गॅपमध्ये चेंडू आहे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक त्या पाठला केला जातोय. बघूया काय घडतंय. उत्तम प्रकारची कामगिरी केली, क्षेत्ररक्षण सुंदर झाले, टाळ्यांचा गजर क्षेत्ररक्षकासाठी होतोय. 3 धाबा पूर्ण केले गेलेत आणि 3 धाबांनी धावसंख्या पोहोचली, धावसंख्या 49. प्रहार प्रीमियर लीग 2024 एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा, ज्याची चर्चा टेनिसच्या क्रिकेट पटलावरती निश्चितच होते. जंजिरा फायटर्स अजिंक्यतारा स्मॅशर आपली लिस्ट अपडेट करून आपण यावेळेला टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. पुरंदर किंग्स आणि विजयदुर्ग लायन्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना. खूपच ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळलेला फायटर लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमापार जाणार का, यावेळेला चेंडू सीमारेषा पार, धावमिती 4, खडखडीत चौकार. 50 धाबा पूर्ण होतात विजयदुर्ग लायन्स संघाच्या. यावेळेला खूप सुंदर फटका होता, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. बॅकफुटला फलंदाज क्रीजचा वापर करत लॉंगच्या दिशेने चेंडू तडकावला जातोय आणि या 4 धाबांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले ते कोण आपण बघितलं तर 53 वरती. 53 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. करंट रन रेट जो 12चा होता तो आता 10.97चा आहे. खूप ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टेलिग्राम मिळालं होतं गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये उमेशच्या पहिल्या षटकामध्ये एकूण धाबाल्या 8. 5व्या षटकाचा खेळ समाप्त, धापलका धाबा 53. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना विजयदुर्ग लायन्स. जंजिरा फायटर्स अजिंक्यतारा स्मॅशर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण आपली लिस्ट अपडेट करून ठेवा आणि ती लिस्ट जी आहे ती तुम्हाला टॉस करताना एक्सटेंड करायची आहे. आफ्टर 5 ओव्हर स्कोर 53 for 2. ऋतुराज शिंदे 3 वरती खेळतोय, अक्षय सोनूने 26 वरती बॅटिंग करत असताना तर मैदानावरती उमेशचं षटक समाप्त झाले. तर आता सचिनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय कर्णधारानं. मैदानावरती हलकीची चर्चा, तर आता आपण टाइम बघूया. टायमर प्लीज. टाइम समाप्त झालाय अक्षय, टाइम समाप्त झालेला आहे. जो 25 मिनिटं तुम्हाला वेळ दिली होती, 24 मिनिटाची 25 मिनिटाची जी वेळ होती ती निश्चितच समाप्त झाली. ओके ओके बरोबर आहे. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धापलका धाबा 53. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फुल टच चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा होता. यावेळेला फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक बीट झालाय. बघूया पंचांचा इशारा काय होतोय. पंचांचा इशारा नो बॉलचा आणि बीमरचा हा नो आहे, त्यामुळे 5 धावा मिळतील. पहिला चेंडू अतिशय खराब आणि फुल टॉस होता. या चेंडूवरती हलकीशी बॅट देखील लावणं गरजेचं होतं. नो बॉलचा इशारा, त्यामुळे पुढचा चेंडू आपण फ्री हिट पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग 2024 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा जास्त फायदा घेता आला नाही या ऋतुराजला. ऑफटमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. षटकाचा विचार केला तर निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अत्यंत महत्त्वाचं षटक आपण मैदानावरती पाहतोय. धापलकावरती धाबा 58. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये लो फुटचा चेंडू ऑन साईडला खेळला. अप्रतिम फटका, सुंदर फटका, टायमिंग सुंदर, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणीत चौकार. धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले, धावसंख्या बहरले, धावसंख्या पोचले ती 62 वरती. फुलटा चेंडूचा पहा कसा खरपूस समाचार घेतलाय.
या बैला बोलोच्या डोकरन चेंडू खेळलाय. अत्यंत दर्जेदार नेत्रदीपक देखणा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालाय. जंजिरा फायटर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स पुढच्या मॅचसाठी आपण सज्ज राहा. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळाली. एकेरी धाबेने ऋतुराज पारावरती पोहोचलाय तर अक्षित सोनवणे या मला 26 वरती घेतोय. 6व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धापल कंदाबाज 63 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शानदार बॅटिंग अक्षय सोनवणेची. पुन्हा एकदा बदलली ते परंतु टायमिंग चांगला नाही. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू या वेळेला खरं तर कव्हर पॉईंट मध्ये जाईल. 2 धावा मिळतील. या वेळेला चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणे आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला आपण पाहिलं तर चेंडू ऑफ्टच्या खूपच बाहेर टाकला होता. लेन चांगली होती सचिनची. नोबलने सुरुवात केली. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केले. धापल धाबा 65 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसावत चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या 6व्या षटकात 66 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय 29 वरती घेतोय. 15 चेंडूला सामोरं गेला. त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. फुटवर्क चांगला आहे. आज शॉर्ट सिलेक्शन देखील अतिशय दर्जेदार होतं. 6व्या षटकाचा खेळ धापल धाबा 66. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका ऑफ्टमच्या भारतात चेंडू खेळून काढलाय. काव करण्याच्या दिशेने चेंडू जाईल. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी यावेळेला प्रयत्न यशस्वी होतोय का पाहूया. पंचाचा इशारा काय होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी यावेळेला प्रयत्न केलाय परंतु टीबी अंपायरच्या दिशेने इशारा झालाय. अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. आता यावेळेला शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय काय बिघडलंय ते देखील पाहणं गरजेचं असेल. प्रहार प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि एक लोकप्रिय स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु या धावा घेत असताना काय घडलं होतं ते देखील पाहूया. दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट झालाय. त्यामुळे विजयदुर्ग लायन्स पुरंदर किंग्स या 2 संघादरम्यान आपण पहिली लढत पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि काय घडलं होतं पहा मैदानावरती. फलंदाज दुसऱ्या धावे करता रनआउट आणि आता धापलकरती एकूण डाबा आहेत. जंजिरा फायटर्स अजिंक्य तारा स्मॅशर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस साठी यायचे. जंजिरा फायटर्स अजिंक्य तारा स्मॅशर्स. अमोल पाटेकर यांच्या शुभस्ती टॉस केला जाईल. अजिंक्य तारा स्मॅशर्स जंजिरा फायटर्स. एकूण 67 धावा दापलकरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्याकरता 68 धावांचे आव्हान विजयदुर्ग लायन्स संघानं पुरंदर किंग्स संघासमोर ठेवले. आणि आता जंजिरा फायटर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर या 2 संघादरम्यान अत्यंत महत्वपूर्ण सामना आपण पाहणार आहोत. निलेश पुंडे ज्याच्या 17 धाबा. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ऋतुराज 13 धाबा आणि अक्षय सोनवणेच्या 29 धाबा. 3 एक्स्ट्राच आहेत. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 67 धावा धापलकावरती 68 धावांचं आव्हान. आणि आता जाऊया जंजिरा फायटर्स अजिंक्य तारा स्मॅशर या 2 संघादरम्यान जी अत्यंत महत्वपूर्ण लढत आहे. टॉस का बॉस मनीष पाटील आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. टॉस बॉक्स मध्ये कॉम बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहात गोपी जाधवचा. धन्यवाद समालोचक कक्ष. चला मी पाहुण्यांना आमंत्रित करतो. सन्माननीय संदीप पाटील साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्माननीय संदीप पाटील साहेब उद्घाटन प्रसंगी देखील उपस्थित होते आणि आता त्यांनाच मी विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला असणार आहे अजिंक्य तारा जंजिरा फायटर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स. तर दोन्ही कॅप्टन्स या आपण लगेचच पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. आजच्या वेळापत्रकातला हा दुसरा सामना असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण हा क्रिकेटचा खेळ खेळतोय. उष्णता जास्त आहे पण त्या गोष्टीची तमा न बाळगता आपण एन्जॉय करतोय ही भावना खूप महत्त्वाची आहे. तर अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि जंजिरा फायटर्स या 2 संघादरम्यान टॉस होतोय. तर आपण नाणं स्पिन करणार आहोत. हेड आणि टेल छापा किंवा काटा असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल. चला जंजिराचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल
12 सिटीज. तर मी संदीप पाटील साहेबांना विनंती करतो दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचे. थोडक्यात मी चर्चा करेन दोन्ही कॅप्टनशी. तर अजिंक्यतारा स्मॅशर्स टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? पहिल्यांदा बॉलिंग करतोय आम्ही. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये देखील तो ड्यू फॅक्टर नाहीये. धावा बनतात, पहिल्या षटकामध्ये देखील धावा बनल्या होत्या, पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा बनल्या आहेत. तर तो एक पॉझिटिव्ह विचार केला तर फलंदाजीचा निर्णय देखील योग्य असू शकला असता. क्षेत्ररक्षण निवडण्यामागे नेमकं कारण? आमच्या स्ट्रेंथवरती खेळतोय आम्ही. आमची बॅटिंग लाईनअप थोडी आहे स्ट्रॉंग आणि त्यांनाच प्रेशर करायचा प्रयत्न करतोय आम्ही. स्टडी खूप इम्पॉर्टंट असते जेव्हा आपण प्रतिस्पर्धी संघाला ओळखतो. स्क्वॉड आपल्याकडे आहे, तर तो अभ्यास झालाय तुमचा? जुनेच प्रतिस्पर्धी आहे आमचे, हेल्दी रायव्हलरी आहे आमची. आम्हाला कधी जिंकू नाही दिलं त्यांनी आतापर्यंत. सध्या अजय पुराणिक पण नाहीये, त्यांचा मेन प्लेअर असता तर आणखीन चांगली मॅच झाली असती. मिस करतोय आम्ही त्याला. तर नक्कीच आपण जंजिराच्या कॅप्टनशी देखील चर्चा करणार आहोत. या अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. तर जंजिरा फायटर्स, आपण जर टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? एक हेल्दी कॉम्पिटिशन जसा उल्लेख अजिंक्यतारा स्मॅशरच्या कॅप्टनने केलेला आहे आणि तुम्ही त्यांना कधी जिंकू दिलं नाही. तर कधी कधी काय असतं की मी जिंकलो नाही म्हणून मला अजून जास्त मेहनत करायची. कदाचित आज अजिंक्यतारा स्मॅशरची मेहनत पाहायला मिळेल. तर तुमच्या वतीनं तो चॅलेंज कशा पद्धतीने स्वीकारला जाईल? आम्ही करून दाखवू, आम्ही खेळून दाखवू असंच कुठेतरी ते सांगतायत. तर अजिंक्यतारा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जंजिराला करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये. सज्ज आहेत गोपी जाधव. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहतायत प्रहार प्रीमियर लीग सीझन 10. येस, थँक्यू मनीष पाटील यांना आपण ऐकलं. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 10व्या पर्वाचा हा थरार या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय सचिन ढवळेच फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2024 10वं पर्व आणि 10व्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या मॅचच्या दिशेने जाऊया. पुरंदर किंगच्या समोर 68 धावांचं लक्ष येथे प्रस्थापित केलं गेलं विजयदुर्ग लायन्स कडून आणि पहिल्या बॉलवर रन आलेली नाहीये. सैफल शेखला आपण पाहतोय कॉम्बॉक्स सीन कडून पहिलं षटक टाकत असताना राईट माराउंड विकेट. आडव्या बॅटने बिग हिट करायचा होता, बॅटची कडा घेतली आणि आता पहिलाच धक्का इथे दिला जातोय. परतावं लागेल. सेकंड बॉलवर महत्वाची विकेट. फलंदाज होतोय बाद. यस डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल सैफल शेख गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहिलंय आणि ते फलंदाज सेकंड बॉलवर बाद झालाय. म्हणजेच मोठी विकेट पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मिळतीये. पुरंदर किंग्ज 68 धावांचं लक्ष त्यांच्या समोर ठेवलं गेलं. या सामन्याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना, आज उद्घाटनाचा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आणि एक मोठी विकेट प्राप्त केली गेली. दुसऱ्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद देखील झालाय. अमित पवार स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल फेस करत असताना आउट साइड ऑफ स्टंपचा बॉल भरपूर बाहेर होता. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. पंचांवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा बॉल. इनसाइड आउट फटका चांगला आहे. कव्हर्स मध्ये खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर बॉल थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. इथे पहिल्या 2 धावा बॅट मधून मिळत आहेत. 68 धावांचं एक मोठं लक्ष आणि त्यानंतर जर पाहिलं तर ह्या पहिल्या धावा येतात. अगदी दुसऱ्याच बॉलवर एक मोठा गाडी गमावला गेला. तिथून एक मोठी विकेट प्राप्त झाली सैफ शेखला आणि थोडासा दबाव टाकला गेलाय. पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची राहणार आहे दोन्ही टीमसाठी. 68 धावा बनवायची आहेत. सुरुवात गरजेची असेल ती एक फ्लाइंग स्टार्टच्या रूपाने, परंतु सध्या 4 बॉलमध्ये चांगला दबाव प्रस्थापित केला गेलाय गोलंदाजाकडून. अमित स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा आउट साइड ऑफ स्टंप, चौथ्या स्टंपवरचा बॉल होता, थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. आणि रिप्ले मध्ये पहा आकूट टप्प्याचा बॉल होता, शरीरापासून दूर खेळलाय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बॅटच्या रीच मध्ये आलेला नाही आणि आणखीन एक डॉट बॉल इथे टाकला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा 1 गडी बाद. अगदी मागच्या बॉलची झेरॉक्स कॉपी.
बॉल देखील थोडासा मागे ठेवला, तिथून थोडीशी उसळी घेतली, बॉलनी बाउन्स चांगला प्राप्त केला, खांद्याचा चांगला वापर केलाय सैफ शेखने आणि अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धाबा आलेल्या आहेत. 2-1 गडी गमावला गेलाय. ही खासियत आहे पॉवर प्लेमध्ये ज्यावेळी गोलंदाजी केली जाते. संघनायकाने जो विश्वास दाखवला आणि अगदी तो सार्थ ठरवत असताना सैफ शेखला आपण पाहिलं 2 धावा त्याने खर्च केला, 1 गडी बाद केला आणि थोरातला आज भोपळा फोडता आलेला नाहीये आणि थोरातने आज नाराज केलं. आणि त्यानंतर अमित पवार खेळतोय 4 बॉलमध्ये 2, सुनील गोरडने एकही चेंडू फेस केलेला नाहीये, त्याच्या खात्यामध्ये 0 धावा आहेत. 68 धावा बनवायच्यात. सुरुवात थोडीशी अडखळणारी राहिली पुरंदर किंग्ज, परंतु पुरंदर हा जर आपण विचार केला पुरंदर किल्ल्याचा तर एक अभेद्य किल्ला म्हणून नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये या किल्ल्याची चर्चा राहिली, परंतु आज हा अभेद्य पुरंदर या मॅचमध्ये तेवढाच अभेद्य राहील का असा देखील प्रश्न आता या मॅचमध्ये पडलेला असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहिला जंजिरा फायटर्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक थोडीशी वेगळी रणनीती आहे कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकलं मनीष पाटील सरांना संघनायकांसोबत चर्चा केली, त्यामुळे ते एक सॉफ्ट रायव्हलरी असा एक उल्लेख तिथे केला गेला, त्यामुळे तो एक मोठा सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे. चालू सामन्याच्या दिशेने आपण जाऊया. फुललींचा बॉल अगदी एसटीच्या जवळून गेलाय, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये, पाय चाललेले नाहीयेत. या चेंडूचा जर आपण विचार केला तर फलंदाज सुनील गोरड जो मागच्या पर्वात चांगली कामगिरी करण्यासाठी जाणला गेला होता, परंतु या पर्वात आज पहिला सामना घेतो आणि अगदी पहिला बॉल त्याने फेस केला. त्याच्यासाठी आशिष कोकरने फुलरलीनचा बॉल टाकला आणि तो डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली जाते, प्रामुख्याने पॉवर प्लेची 2 षटकं निर्णायक राहतात. लो फुल टॉस होता, आडव्या बॅटने पुल केला आणि हा पुल पॉवरफुल आहे, सक्सेसफुल देखील झालाय, सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा एक आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर षटकार थोडासा पुढे गेला, रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर आला आणि अगदी फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, त्यानंतर ताकद दाखवली, टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट चांगली आणि पाहिलं होतं की डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र अगदी रिकामी आहे आणि त्याच दिशेने हा फटका सजवला, तिथे षटकार येतोय. या षटकाराने थोडासा वेग मिळेल, आता वेग वाढवलाय धावांचा असंच म्हणावं लागणार आहे, गिअर शिफ्ट केलाय आणि ते गरजेचं राहणार आहे. आठ डावा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा फुललेंचा बॉल, यावेळी प्रॉमिसिंग नव्हता, हलक्या हाताने फक्त बॉलला गाईड केलंय. शॉर्ट फॉरवर्ड लेग मध्ये बॉल पोहोचलाय, तिथे सिंगल मिळते. हे सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल कारण एकेरी दुहेरी धाबा देखील गरजेच्या आहेत. 68 धाबांचं लक्ष सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीये, त्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागणार आहे आणि अखेर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या एकेरीच्या मदतीने 9 धावा स्कोर कार्डवर आहेत, 1 गडी गमावला गेला. अमित 2 वर खेळतोय, सुनील गोरड 7 वर खेळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय सध्या प्रलंबित आहे. गोलंदाजाच्या ऍक्शनवर थोडीशी आक्षेप घेतला गेलाय, शैलीवर आक्षेप घेतला गेला आणि अंपायर ऑन फील्ड ऑफिशियलचा निर्णय आहे नो बॉल. तो तिसऱ्या पंचांच्या दिशेने पोहोचलाय, तिसरी पंच इन ऍक्शन आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय नो बॉल. थ्रो बॉल नो बॉल. पंचांनी लक्ष ठेवलं आणि त्यानंतर पहा इथे दंडित केलं गेलं, म्हणजेच काय तर आता पुढचा चेंडू फ्री हिटच्या रूपाने येणार आहे. आणि सौभाग्य विद्यार्थी त्याचबरोबर अनाथ दिव्यांगांसाठी नेहमीच आधारस्तंभ राहिलेले सचिन डबळे सर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. लॉफ्ट केलाय आणि फटका हवेतून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जरूर पोहोचलाय, परंतु हा बॉल सीमारेषा पार पोहोचलेला आहे आणि त्यामुळे पंचांचा इशारा येतोय हा षटकार. ही खिलाडू वृत्ती आहे, म्हणजे क्षेत्ररक्षकाने झेल जरूर घेतला परंतु त्यानंतर त्याने सांगितलं हा षटकार आहे आणि पहा रिप्लेमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि अगदी लपेटून घेतला, शरीरापासून थोडासा दूर खेळा परंतु चांगलं टायमिंग आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणूया.
परंतु त्यानंतर षटकाराचं उत्तर दिलं जाते. सेलिब्रेशन पहा आधीच्या बॉलवर षटकाराला, परंतु लगेचच अमित पवारची विकेट घेण्यामध्ये ऋषी खोलेला यश येत आहे आणि अखेर इथे दुसरा धक्का बसतोय. 16 या धावसंख्येवर पुरंदर किंग्सला अमित पवार 6 बॉलमध्ये 8 धावा काढून बाद होतोय. 16 धावा 2 गडी बाद. रिप्ले मध्ये पाहायला मिळालं सेकंड बॉलवर विकेट घेतली, अंपायर सिग्नल OUT आउट आणि आता दुसरा धक्का बसलाय टीमला. म्हणजे इथून थोडासा बॅकफुटवर जातोय संघ. पॉवर प्लेचं दुसरं षटक ऋषी खोलेला विकेट प्राप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट होती आणि या ओव्हरमध्ये देखील विकेट आलेली आहे. स्वरूप मैदानामध्ये दाखल झालाय. स्वरूपला या मॅचचं स्वरूप थोडंसं बदलावं लागणार आणि पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. यष्टीरक्षकाने कल्पकता दाखवली. जसा बॉल टप्पा पडला त्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि त्याने यष्टी उडवली आहे, पण तो अद्याप निर्णय आलेला नाहीये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित आहे. इथे धोक्याची घंटा होऊ शकेल. स्वरूपने थोडीशी जोखीम घेतली आहे, पण ती जोखीम अंगलट येईल का असा देखील प्रश्न आता त्याला स्वतःला पडला असेल. खरं तर गरज नव्हती. पहिला बॉल ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी थोडासा संयम दाखवणं गरजेचं राहतं आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण उल्लेख करत असतो की टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टायमिंग या 3 गोष्टींबरोबरच पी फॉर पेशन्स म्हणजे संयम देखील असणं गरजेचं आहे आणि तो संयम या चेंडूवर पाहायला मिळालेला नाही आहे स्वरूपकडून. पहिल्याच बॉलसाठी तो मैदानात दाखल झाला. 2 गडी बाद झालेले आहे. 16 या धावसंख्येवर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 68 धावा बनवायचे आहेत आणि त्यामुळे तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी गरजेची आहे. दुसऱ्या बाजूला विकेट्स घेतल्या जातील विजयदुर्ग लायन्सकडून, त्यांना विकेट्स गरजेच्या असतील, परंतु जर आपण पुरंदरचा प्रामुख्याने विचार केला तर त्यांना इथे एक चांगली भागीदारी गरजेची असणार आहे तिसऱ्या विकेटसाठी. 16 धावा सध्या आणि तिसरे पंच इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात. अतिशय उत्तम दर्जाचं कॅमेरा वर्क लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in कडून आपण पाहतोय आणि हे दृश्य आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते जिथे फलंदाज सुरक्षित आहे असं घोषित केलं गेले, म्हणजेच काही तर नॉट आउट नाबादचा सिग्नल आलाय आणि अंपायर सिग्नल आहे हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड देखील होईल. 17 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. हाफ ट्रॅकर होता, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली बॉलने, अनप्रेडिक्ट बाउन्स होता आणि जसा टप्पा पडला थोडासा वरती आला बॉल, डबल माइंडेड झाला फलंदाज, त्यानंतर हा फटका होऊ शकलेला नाहीये. बॉल इथे डॉट बॉल, अनेक डॉट बॉल इथे गरजेचे असतील. ऋषी खोले याच गोलंदाजीसाठी जाणला जातो. 3 बॉलमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्यात, परंतु 1 गडी बाद देखील केलाय. आडव्या बॅटने विथ बाउन्स केलाय, लॉंग लेगला दिशा दिली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण तो अखेर बॉल त्यांनी थांबवलाय असं पाहायला मिळते. तुर्तास 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा पवित्रा घेतला होता, पण तो 2च धावा मिळत आहेत. रिप्ले मध्ये पाहायला मिळते बॉल थांबवलाय जरूर, परंतु ही उडी आता बाहेर पोहोचली आहे का, बाउंड्री रोपला पाय लागलाय काय, या सर्वच गोष्टींची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर हा निर्णय येईल आपल्या समोर. परंतु प्रयत्न खूप चांगले केलेत, एफर्ट्स खूप चांगले होते. आणि सुरक्षित आहे. सुरक्षित आहे, त्यामुळे रन वाचवलेले आहेत जे गरजेचं होतं. धावा इथे वाचवल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि आता 2 षटकानंतर धावा झाल्या. स्कोर कार्डवर 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 19. हे चेहरे पहा, थोडीशी गंभीरता पाहायला मिळते. एक मोठं लक्ष पूर्ण करायचंय. 67 धावा बनवल्या गेल्या होत्या. 68 धावांचं लक्ष आणि 24 बॉलमध्ये 49 धावांचं लक्ष इथून पुढे पूर्ण करायचंय पुरंदर किंग्सला. विजयदुर्ग लायन्सच्या विरोधात पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा आल्या. दुसरं षटक थोडंसं महागडे ठरलंय ऋषी खोलेचं आणि आता तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सुनील गोरड खेळतोय 7 वर 3 बॉलमध्ये, तर दुसऱ्या बाजूला स्वरूप पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने काढलेल्या आहेत. 24 बॉलमध्ये 49. निलेश फुंडे कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा दाखल होईल तिसऱ्या षटकासाठी.
आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत महादेवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2024 10व पर्व या स्पर्धेचा आणि आज पहिला दिवस आहे. लेफ्ट मारून विकेट, पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर जरूर होता, परंतु जसा टप्पा पडला थोडासा बाहेर गेलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अक्षय निर्मल यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहत असतो. अचूकता ही त्यांची ओळख आणि त्यांनी वाईट बॉलचा सिग्नल दिलाय. निलेश पुंडेचा हाफ ट्रॅकर बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय बॉल. वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत दणदणीत प्रहार प्रीमियर चौकार. धावा मिळतील 4. रिप्ले मध्ये पहा कुटप्प्याचा बॉल टाकला गेला. चांगली टायमिंग प्लेसमेंट चांगली होती. जसा टप्पा पडला अगदी चांगलं टायमिंग जुळवून आणलं आणि हा बॉल पाठवला लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून हा चौकार आलेला आहे. या चौकाराने आता थोडासा वेग मिळेल. थोडीशी चूक केली निलेश पुंडेने. आखू टप्प्याचा बॉल टाकला आणि ज्यावेळी आखू टप्प्याचा बॉल टाकला जातो त्यावेळी त्याचा योग्य समाचार घेतला जातो आणि ते प्रहार केला. प्रहार प्रीमियर लीग मध्ये हा चांगला प्रहार पाहायला मिळाला. तो आता पंचांचा इशारा येतो. हा षटकार आहे. बाउंड्री रोपच्या बाहेर बॉल पोहोचलाय त्यामुळे इथे 6 धावा मिळणार आहेत. माफ करा, हा षटकार आलेला आहे. संजीवनी षटकार आहे. थोडीशी उभारी देईल. 26 धावा स्कोर कार्डवर. निलेश पुंडेचं स्वागत केलं. पहिला बॉल वाईड होता. सेकंड बॉलवर षटकार आलाय त्यामुळे थोडासा दबाव त्याच्यावर पाहायला मिळेल. सुनील गोरडने आता हात खोललेले आहेत. 4 बॉलमध्ये 13 वर घेतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. इथे पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा बाउन्सर टाकला गेला. तिखट बाउन्सर होता परंतु पहा पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. थोडीशी उंची होती या बॉलवर. आडव्या बॅटने खेळला जरूर. अगदी जवळून हा बॉल हाय हॅलो करत निघून गेला आणि यष्टीरक्षकाने खूप कल्पकता दाखवली. बॉलला गॅदर केलं परंतु त्यानंतर त्याचं अपील दबाव टाकण्याचा प्रयत्न फेटाळून लावला गेलाय. बॉल डॉट बॉल येतोय. निलेश पुंडे उंचीचा चांगला वापर केला जातोय. लेफ्ट मारामडी विकेट. लेन बॉल होता. थोडासा पुढे टाकलेला आहे. स्लाइटली ओव्हर पिच. टप्पापर्यंत थोडासा टर्न झालाय बॉल. डावकुऱ्या आताच्या गोलंदाजांचीच खासियत राहते आणि ज्यावेळी ते गोलंदाजीसाठी येतात गोलंदाजी मार्कवर एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते. त्या शैलीच्या जोरावर चेंडूला खेळपट्टीच्या दरम्यान चांगलं वळण देऊ शकतात आणि निलेश पुंडेकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करण्याचा प्रयत्न तो नेहमीच करतो. षटकारानंतर 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. फ्रंट फुटला जात असताना गॅपमध्ये खेळाय. चांगली प्लेसमेंट आहे. तेवढा चांगला प्रयत्न बॉल अडवण्याचा परंतु अखेर आवाक्या बाहेर आहे बॉल. बॉल पोचलाय सीमारेषा पार. इथे येतोय प्रहार प्रीमियर लीग चौकार. पलटवार केला गेला फलंदाजाकडून. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने भरपूर चांगला प्रयत्न केला. भरपूर अंतर कापलं बॉल अडवण्यासाठी. त्याचे प्रयत्न अखेर थोडेसे कमी पडले आणि हा चौकार येतो. या चौकाराबरोबरच धावसंख्येला थोडासा वेग मिळतोय. 30 धावा स्कोर कार्डवर 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये जिथे 68 धावा बनवायच्या आहेत आणि आता सुनील गोरड चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे लॉंग ऑन मध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला बॉल आणि ते झेल सोडलाय. लॉलीपॉप कॅच होता आणि तो सोडून दिलाय. रिप्ले मध्ये पहा टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा बॉल आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बहुधा सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेला आहे आणि त्यामुळे बॉल हातात विसावलेला नाही. आउटसाइड लेग स्टंपचा बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आणि हा बॉल पोहोचलाय सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. मागच्या बॉलवर जीवनदान देणं किती महागात ठरलंय हे ते पाहायला मिळतंय. जवळपास 4थ्या स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. हा बॉल लेग स्टंपवर टाकला गेला. तिथून लाईन पिक केली. चांगले टायमिंग जुळवलं. सर्व काही जुळून आलं आणि इथे चौकार मिळालाय. निलेश पुंडेचं हे षटक महागडे ठरलंय. रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. अतिशय हा चांगला प्रहार होता. नजर ठेवली बॉलवर. त्यानंतर दिशा दिली. चांगला बॉल गाईड केला आणि हा चौकार वसूल केलाय. अखेर 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड 35. आता 18 बॉलमध्ये 33 बनवायचे. विजयदुर्ग लायन्सला पुरंदर किंग्स एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलं गेलं होतं. शेवटची 6 मिनिटं शिल्लक आहेत. वेळेचं बंधन आहे याची देखील दखल घ्या.
मध्यंतर या डाबाचा संपला 18 बॉलमध्ये 33 धावा, म्हणजेच काहीतरी सामना संपलेला नाहीये. विजयदुर्ग लायन्स आणि पुरंदर किंग्स दोन्ही मातब्बर संघ, आणि या स्पर्धेची विशेष खासियत राहिलेली आहे. गडकिल्ल्यांची नावं दिली गेली या संपूर्ण स्पर्धेत सहभागी झालेले जे संघ आहेत, त्याचबरोबर आकर्षक जर्सी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न देखील केला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. ही देखील एक खासियत राहिली. 18 बॉलमध्ये 33 धावा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद. सुनील गोरड 8 बॉलमध्ये 18 वर खेळतोय, तर स्वरूप खेळतोय 3 बॉलमध्ये 6 वर. चौथ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला आता पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सैफल शेख. मागचं षटक खूप चांगलं टाकलं त्याने, तिथे 2 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी त्याने बाद केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला संघनायकाने. पहिलाच बॉल थोडासा फुटला गेला, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॉल बाहेर ठेवला, फॉलो केलं गोलंदाजाने. चांगल्या टप्प्यावर होता. पहिलाच चेंडू इथे आलेला आहे हा डॉट बॉल सैफल कडून, आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल, तो दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय सैफ शेख कडून. 68 धावांचं लक्ष. 17 बॉलमध्ये आता रन बनवायचे असतील, इथून पुढे 33. दोन्ही संघांसाठी हा सामना बरोबरीचा चाललाय. इथून सर्वाधिक चांगला खेळ करेल जो संघ तोच इथे विजयी होणार आहे. कारण लीग स्टेजमध्ये खेळत आहेत. पहिला सामना आणि अगदी दुसऱ्या बॉलचा जर विचार केला तर व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. यावेळी जास्तीचा बाहेर निघाला बॉल. मागचा बॉल आपण पाहिला तर त्या तुलनेत थोडासा आतमध्ये होता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांनी लगेचच वाईडचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते, म्हणजे मागच्या बॉलवरची रन मिळालेली नव्हती त्याची भरपाई कुठेतरी केली गेली. हे चित्र पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर पहा थोडासा पुढे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल देखील व्हाईट बॉल. थोडीशी लेंथ मध्ये गडबड, टप्पा थोडासा बाहेर टाकला जातोय आणि त्यामुळे ही गडबड पाहायला मिळते. त्यानंतर पंचांनी बाउन्सचा इशारा देखील दिलाय. बाउन्स होता या बॉलला, पण 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्यात आणि या अतिरिक्त धावा विजयदुर्ग लायन्ससाठी थोडीशी डोकेदुखी ठरू शकेल. कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. मागची 2 चेंडू वेगवान पद्धतीने टाकले, तिथे 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर थोडीशी रणनीती बदलली गेली. गेम प्लॅन गरजेचा होता. कमी गतीने टाकलेला बॉल ओळखण्यामध्ये चूक झाली. बॉलवर फक्त फिंगर रोल केले आणि त्यानंतर अगदी सोडून दिला होता बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट, उडवलाय बॉल, वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये सुरेख झेल. बॅटरचा संपेल खेळ. सुनील गोरड OUT आउट. बॅक टू द पवेलियन गॉन. रिप्ले मध्ये पहा थोडासा संघर्ष जरूर केला गोलंदाजाने. त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप अगदी थोडीशी लालसा दिली आणि लालसा मिळाल्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे क्षेत्ररक्षकाचं चांगलं जजमेंट होतं आणि अखेर सुरेख झेल टिपत असताना फलंदाज बाद झालाय. पुढे सरसावत खेळीला फटका, लांबी थोडीशी कमी, उंची जास्त होती या बॉलवर. विकेटचं पतन, जी विकेट गरजेची होती असं वाटलं होतं. सुनील गोरड या मॅचमध्ये थोडासा महागला ठरेल समोरच्या टीमसाठी, कारण त्याच्या बॅटमधून काही धावा आल्या आणि अखेर जी विकेट गरजेची होती सुनील गोरडची 11 बॉलमध्ये 18 धावा त्याने काढल्या आणि त्यानंतर तो बाद झालाय. सैफल शेखच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. आधीच्या षटकामध्ये 1 विकेट त्याने घेतली, म्हणजेच काय तर सैफल शेख आणि विकेट हे समीकरण या मॅचमध्ये पाहायला मिळते. पण तो आता थोडासा दबाव पुरंदर किंग्सवर राहील. शंकर तोडकर मैदानामध्ये दाखल झालेली. तोडफोडवाली फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्वीप जरूर केलाय. बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये बॉल पोहोचलाय, तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतो पण एकच धाव पूर्ण केली गेली. शंकर तोडकरचं खातं इथे उघडतंय. या सिंगल बरोबरच धाव संख्येने देखील आकार घेतल्या. 38 धावा, 38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. कॉम्बॉक्स मध्ये आज सकाळ सत्रामध्ये आपण ऐकलं पहिल्या डावामध्ये कॉमेंट्रीच्या दुनियेतील समालोचनाचे लिटिल मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे 1994च्या दशकापासून तब्बल 11 राज्यांमध्ये ज्यांचा आवाज राष्ट्रभाषा हिंदीमधून आपण ऐकला असे आदरणीय प्रशांत आदवडी सर. आणि त्यानंतर मागील 3 ते 4 वर्षांपासून अनेक मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वातल्या ज्यांच्या आवाजाने दुमदुमून निघाल्यात असे मनीष पाटील सर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही दिग्गज त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत, याआधी देखील आपण ऐकलाय. परंतु या बॉलवर जर पाहिलं हा फटका चांगला होता. स्वतःसाठी जागा बनवली, परफेक्ट पोझिशनमध्ये आला आणि त्यानंतर बॉलला एक चांगली दिशा देण्यामध्ये यश प्राप्त झाले. चौकारी ती प्राप्त झाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडलेत आणि हा संजीवनी चौकार आहे पुरंदर किंग्ससाठी. 42 धावा स्कोर कार्डवर. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय. बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला गोलंदाजाला. या बॉलवर फलंदाजाने फॉलो जरूर केले पण तो रीच मध्ये अखेर बॉल आलेला नाहीये. त्यानंतर पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं.
पंचांनी स्पष्ट नकार दिलाय की हा बॉल डॉट बॉल आहे. आणि ज्यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन तुम्ही खेळता त्यानंतर तुम्ही दाद पंचांकडे मागितली गेली तर पंच स्पष्टपणे नकार देतात आणि तेच इथे पाहायला मिळालं. पण इथे तपासणी केली जाईल तिसऱ्या पंचांकडून. निर्णय आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवला गेलाय की या बॉलवरची घडामोड काय असेल. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर होता बॉल, तिथून तो खेळपट्टीच्या बाहेर टाकला गेलाय का आणि प्रत्येक घडामोडीची योग्य पद्धतीने चाचपणी केली जाईल. प्रत्येक घडामोडीवर आमचे कॅमेरामन खूप चांगले लक्ष ठेवलेलं आहे. टेनिस.cricket.in ज्या वाहिनीने टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलं आणि त्यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यामुळे आता अगदी काही क्षणांमध्ये दूध का दूर राहतो पाणी का पाणी काय असेल या बॉलवरची कहाणी ती आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे. 12 बॉलमध्ये 26 असं समीकरण आणि अखेर पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल ठरतोय ती डॉट बॉल ओव्हरची ती समाप्ती झालेली आहे. वाईट बॉल आहे. तेरा बॉल मध्ये 26 बनवायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग जुळलेलं नाहीये आणि ते फलंदाज होईल बाद. खराब शॉट सिलेक्शन. चौथा धक्का बसेल पुरंदर किंग्सला. समीकरण येऊन पोहोचले. 12 बॉल मध्ये आता रन बनवायचे असतील. रिप्लेमध्ये पाहायला मिळालं थोडासा अकुटप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टायमिंग जुळलेलं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि अखेर चौथा धक्का इथे टीमला बसताना पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 बॉलमध्ये 25 म्हणजे थोडासा हा सामना जर आपण पाहिलं तर इथे गोलंदाजी करणारा संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. विजयदुर्ग लायन्सच्या दिशेने थोडासा झुकलाय परंतु समाप्त झालेला नाहीये कारण क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत आपण करू शकत नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना कधीही आपल्या दिशेने झुकवला जाऊ शकेल. अर्थातच पुरंदर किंग्सच्या फलंदाजांकडे ती क्षमता आहे. 12 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल. 12 बॉल 25 रिक्वायर्ड रन रेट 12.50 वर पोहोचलाय. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेटवर थोडीशी नजर ठेवावी लागणार आहे. टाइम अप झालेला आहे आणि त्यामुळे एक खेळाडू आता तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य राहील. बारा बॉल मध्ये 25. आज पहिला सामना आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 10व्या पर्वाचा. दैदिप्यमान असा हा 16 आज सुरू झाला आणि खुल्या गटातलं ऑल इंडिया क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. निलेश फुंडे ओव्हर नंबर 5. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भेदकता पाहायला मिळाली. पहिला बॉल फुल लेनचा होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. रन मिळालेली नाही. आता 11 बॉलमध्ये 25 हे समीकरण आलंय आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल. निलेश फुंडेने मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च केल्या परंतु त्याला माहिती आहे की आता कमबॅक कसं करायचंय. पहिल्या बॉलवर त्यांनी थांबवले. 11 बॉलमध्ये 25 बनवायचे. फलंदाज तयार. दुसऱ्या बॉलवर देखील रन आलेली नाहीये. फॉलो केलंय परंतु रीचमध्ये बॉल आला नाहीये. जरूर फॉलो केलं बॉलला. टायमिंग जुळत नाहीये. पाय चाललेले आहेत परंतु बॉटम हँडचा वापर थोडासा चुकीच्या पद्धतीने केला जातोय. मोठा फटका खेळण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेत फलंदाज. या मॅच मध्ये आता थोडासा ट्विस्ट देखील निर्माण होईल. बॅकफुटला जात असताना हलक्यात आणि पंच केलाय. मिड ऑफला बीट केल्यानंतर बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये पोहोचतोय. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला. तो पण ते एकच धाव मिळाली आणि आता सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय 44ला 4. पुरंदर किंगची अवस्था आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आता 16 वर पोहोचलाय. 68 धावांचं लक्ष्य. 9 बॉलमध्ये 24. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून ते 2 मोठे फटके आले तर चांगलं कमबॅक होऊ शकेल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. आता पुढे सरसावलाय. मोठा फटका खेळायचा होता डाऊन डी ग्राउंड परंतु टायमिंग जुळलेलं नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही स्पर्श झालेला नाहीये. संपर्क नाहीये. बॉल सध्या या बॉलचा जर आपण विचार केला तर नॉट रिचेबल चेंडू होता आणि तो पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जिथे डॉट बॉल येतोय. आता पूर्णपणे दबाव पाहायला मिळेल परंतु इथे दबावातून कमबॅक करावं लागेल. धावा गरजेच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज पुणे एकदा तयार. निलेश फुंडे पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. फलंदाज फक्त बॉलकडे पाहत राहिला आणि बऱ्याचदा आपण ऐकतो प्रशांत आदवडे सर नेहमी उल्लेख करत असतात बाहुबलीचा कटापाडी गोलंदाजाचा टप्पा नेहमीच महत्वाचा राहतो. तो चांगला टप्पा सध्या निलेश फुंडेकडून आपल्याला पाहायला मिळतोय
आणि याच टप्प्यासाठी तो जाणला जातो. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजाला आपल्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करावा लागणार आहे. डाऊन दी ग्राउंड फटका जरूर सजवलाय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि मिड लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हे दोन्ही क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर या षटकाची समाप्ती देखील होती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावांसहितच धावसंख्या पुढे निघाली आहे 46 वर. आणि आता 6 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. 6 चेंडू 22 धावा. तसं पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. आणि याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉलमध्ये 36 बनवल्या गेल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं म्हणजेच लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्या धावा बनवल्या गेल्यात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या धावा बनवल्या जातात. परंतु गरजेचं आहे ते म्हणजे प्रयत्न करावा लागणार आहे. थोडासा आत्मविश्वास गरजेचा असेल आता फलंदाजांकडून. 6 बॉलमध्ये 22, 1 ते 2 मोठे फटके इथे आले तर चांगलं कमबॅक होऊ शकेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तेवढाच कल्पक आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी प्रामुख्याने डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मकरन आलाय. 6 बॉलमध्ये 22. पुरंदर किंग्ज 68 धावांचं लक्ष ठेवलं होतं विजयदुर्ग लायन्सने. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा इथे बनवायच्यात. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप आणि यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. दन दन करत येतोय हा. 4 धावांचा बोनस मिळेल आणि त्याचबरोबर अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉल म्हणजे 5 धावा मिळणार आहेत. इथे खराब टेम्परामेंट पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये पहा आउटसाइड लेग स्टंप डाऊन दी लेग हा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे थोडीशी चूक झाली. यष्टीरक्षकाला देखील हुलकावणी दिली या बॉलने. त्यानंतर 5 धावांचा बोनस मिळालाय. 6 बॉलमध्ये 17 बनवायचे. आता थोडासा दृष्टिक्षेपात आलाय हा सामना. फुल टॉस टाकलाय पहा. कमी गतीने बॉल टाकायचा होता, त्यानंतर हा फुल टॉस होता. अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. बिमरचा इशारा 41.7 क्रमांकाचा नियम इथे वापरला गेलाय. पंचांकडून मुख्य पंचांनी इशारा केलाय, निर्वाळा दिलाय. हा फ्री हिट असेल. आता नेक्स्ट बॉल. भरपूर उंची या बॉलवर, कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल बिमर टाकलाय आणि त्यानंतर आता फ्री हिट. पंचांचा हात डोक्यावरून गोल फिरतोय. फ्री हिटची संधी प्राप्त झाली. या बॉलवर मोठा हिट गरजेचा आहे. फ्री हिटची संधी तुम्हाला प्राप्त झाली. 6 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 15 बनवायचे होते आणि त्यानंतर पहा गोलंदाज संघर्ष करतोय. वाईट बॉलचा सिग्नल. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप टाकलेला बॉल. सातत्याने लेग स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 बॉलमध्ये 14 आणि याचाच उल्लेख आपण केला होता की सामना अजून संपलेला नाहीये. थोडंसं कठीण आहे पण तो अशक्य नाहीये. आणि सध्या गोलंदाज पुरंदर किंग्ससाठी मदतीचा हातभार देतोय असंच म्हणावं लागेल. 6 बॉलमध्ये 14. फ्री हिट कंटिन्यू असा इशारा पंचांकडून आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फलंदाज या फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा हिट लगावेल. पुन्हा फुल टॉस. पुढे सरसावत खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. इथे थ्रो थोडासा खराब आणि आता पहा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पण तिथे सुरक्षित असेल. फ्री हिटचा बॉल आहे. पंचांकडे पाहिलं जाते आणि आता पंचांचा इशारा येतोय नो बॉल आहे. हा बॉल देखील जास्त उंचीचा, त्यामुळे फ्री हिट वर मजल पुन्हा एकदा मारण्याची संधी मिळणार आहे. नो +1 म्हणजे इथे 2 धावा मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा गोलंदाजाने पुन्हा एकदा थोडीशी चूक केली आणि चुकीला माफी नाहीये. संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. भरपूर पुढे गेला. त्यानंतर बॉल देखील तेवढ्याच उंचीवर टाकला गेला आणि आता 6 बॉलमध्ये 12 बनवायचे. 56 धावा स्कोर कार्डवर पुरंदर किंग्ससाठी. आता थोडंसं कमबॅक झालं. इथून हा सामना संपवला जाईल का? गोलंदाजाला थोडंसं पॉझिटिव्ह इंटेने गोलंदाजी करावी लागणार आहे. आत्मविश्वास द्यावा लागेल गोलंदाजाला. हे मी करू शकतो आणि ते मला करायचंय. फ्री हिटचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून दाखवला जातोय. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 बॉलमध्ये 22 बनवायचे होते. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात. 6 बॉलमध्ये 12 बनवायचे. पायावर टाकलेला बॉल लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉल काढलाय. गॅप मध्ये टॅप केला. येतोय चौकार. रन मिळतील 4. एसडीजे एक कलात्मकता दाखवली. एक पाय खाली वाकवला आणि पहा चौकार येतोय. इथून पूर्णपणे कमबॅक. आता 5 बॉलमध्ये 8 बनवायचे. 6 बॉलमध्ये 12चं समीकरण होतं. 5 बॉलमध्ये 8 बनवायचे.
आणि पहिल्याच बॉलवर जागा बनवली, थोडासा शफल होऊन जागा बनवत असताना लॉंग लीगला दिशा दिली. चौकार मिळाला. 60 धावा स्कोर कार्डवर 68 धावांचं लक्ष्य. 5 बॉलमध्ये 8 बनवायचे. सामना संपलेला नाहीये. डॉट बॉल टाकावे लागतील इथे. इथे लाईन चांगली आहे. थोडासा अकुटप्प्याचा बॉल जरूर होता, मागे गेला. बॅकफुटला जात असताना बॅकलिपला थोडंसं मागे केलं, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण येऊन पोहोचले. 4 बॉलमध्ये 8, 6 बॉलमध्ये 22 होत्या. 4 बॉलमध्ये 8 वर सामना पोहोचलाय. एक मोठा फटका या मॅचमध्ये घेऊन येईल, पण तो दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल गरजेचा असेल. बॅकफुटला गेलाय, थ्रू द कव्हर केलाय, फटका चांगलाय. डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. गॅपमध्ये चांगला फटका येतोय. चौकार, रन मिळतील 4. येस डीजे, आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. थोडासा मागे जात असताना जागा बनवली. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, परफेक्ट पोझिशन मध्ये आला. थ्रू द कव्हर खेळाय, स्वीपर कव्हर आणि डीप कव्हर मध्ये बॉल पाठवला. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने 64 धावा. 3 बॉलमध्ये 4 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय. इथे थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळालं. 2 बॉलमध्ये आता रन बनवायची 4. 3 बॉलमध्ये 4 बनवायच्या होत्या. 6 बॉलमध्ये 22चा सामना आता 2 बॉलमध्ये 4 वर पोहोचलाय. आणि यासाठी क्रिकेटचा नेहमीच उल्लेख केला जातो, ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. आणि आता 2 बॉलमध्ये 4 धावा बनवायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. पुरंदर किंग्सने चांगली बाजी मारली आहे. विजयदुर्ग लायन्सवर थोडासा दबाव असेल. सामना संपलेला नाहीये. एका बाजूला चेहऱ्यावर गंभीरता पाहायला मिळते डगआउटमध्ये पुरंदर किंग्सच्या, तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग लायन्स देखील तेवढाच विचार करतायत, कारण पहिलाच सामना आणि जिंकायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन, फटका फसलाय, पकडलाय, झेल आउट. विकेटचं पतन, 5वा धक्का बसतोय. 64 ला 5. रिप्ले मध्ये पहा, लेन बॉल होता, त्याच्यावर मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे टायमिंग जुळलेला नाहीये. भरपूर वेळ बॉल हवेत राहिला. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकांनी नजर ठेवली आणि जर्सी नंबर 7 अर्थातच संतोष खोकरने हा झेल टिपला. सेफ अँड कॅच, एक मोठी विकेट इथे प्राप्त झाली. शेवटच्या बॉलवर आता रन बनवायची 4. 3 बॉलमध्ये 4 होती, 2 बॉलमध्ये 4 आले आणि आता 1 बॉलमध्ये 4 आलेत. आता काय घडेल थोडासा विचार करावा लागणार आहे. या मॅच मध्ये 1 बॉलमध्ये 4 बनवायचे. 68 धावांचं लक्ष होतं. 64 ला 5. 1 चेंडू आणि 4 धावा. पूर्णपणे दबाव दोन्ही संघांवर असेल. गोलंदाज तयार. राईट मोठी विकेटने 1 बॉलमध्ये 4. फुल टॉस टाकलाय ऑन साइडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल इथे असं वाटतंय. आणि अखेर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे काय घडणार, फलंदाज होईल धाव बाद. सामना इथे संपलाय. पुरंदर किंग्सला सामना गमवावा लागलाय. 1 धावेने हा सामना इथे जिंकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळा, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि अखेर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. त्यामुळे हा सामना इथे गमवावा लागलाय. पुरंदर किंग्सने चांगली लढत दिली. विजयदुर्ग लायन्सने पहिला विजय इथे प्राप्त केला. 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि दुसऱ्या डावाचा लेखाजोगा ज्या पद्धतीने आपण पाहिलं, सुनील घोरडने 11 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. अनिकेत थोरातला खातं उघडता आलेलं नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण अमित पवार 6 बॉलमध्ये 8 धावा त्याने काढल्या. स्वरूप वाघरळकरने 5 बॉलमध्ये 10 काढल्या. शंकर तोडकरने 10 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. औदुंबर गवंडने 4 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. उमेश सोनुनीने 1 बॉलमध्ये 2 धावा काढल्या, तो नाबाद राहिला. एक्स्ट्राज मध्ये 14 मिळाल्या. 6 षटकानंतर 66 धावा बनवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 धावेने हा सामना इथे गमावला गेला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली. सैफल शेखने 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केल्या. 3 गडी त्याने बाद केली. चांगला स्पेल त्याचा राहिला. ऋषी कोहलीने 4 चेंडू टाकले, 9 धावा त्याने खर्च केले. एक गडी बाद केला विशाल सावंतने देखील चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, पण 1 गडी बाद त्याने केला आणि विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेली. आशिष खोकरने 2 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात. विजयदुर्ग लायन्सने 1 धावेने हा सामना जिंकलाय.